सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व देवांचा एकच परमेश्वर, एकम सत, पूर्ण ब्रह्म, त्याचा कधी नाश होत नाही, जो काही जन्माला येत नाही, ज्याचा अस्तित्व जसं तसं कायम राहतो, तो परमेश्वर. ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात स भूमिं विश्वतो वृत्या दशांगुलम. तर आजचं आपलं जे प्रवचन आहे ते 74वं प्रवचन असून विषय अतिशय सुंदर असा आहे. आणि प्रत्येक प्रवचनामध्ये एक विशेष प्रकारचं सुंदर सौंदर्य तत्व सांगितलं जातं. भगवान कल्किचा पूर्ण अवतार सत्ता बनणार, स्वर्गीय आकाशवाणी त्याप्रमाणे नाव कायम राहणार आहे. आणि त्याच्या खाल तत्वज्ञान सांगितलं जाणार आहे. प्रात्यक्षिक गप्पा मारल्या जात नाहीत, ही प्रात्यक्षिक आहे. तुम्हाला अनुभव येतो का नाही तो पाहायचा. ओमते श्रीतीं श्रेष्ठता गव्या जिगाते अन्व्या अवग्नुम दूयरते अंविदे. बोटाने दाबून काढलेला सोमरस गोदुग्धात मिसळण्यासाठी तितक्या धारेने सोमपात्रात वाहत पडत आहे. हे समजणारा विद्वान यजमान सोम ज्ञान मिळवण्यासाठी आवाज करीत आहे. आता याच्यामध्ये सोमरस काढण्याची पद्धत आता बघा. सोमरस कुठं काढा. सोमरसच्या बऱ्याच जाती आहेत. ऊसाचा सोमरस, नंतर हिमालयातला सोमरस, नंतर तुमची ती निरा काढली जाते त्याला पण सोमरस म्हणतात. नंतर हिमालयामध्ये जो सोमरस त्याला पण सोमरस म्हटलं जातं. तर ह्या सगळ्यामध्ये आपण जेव्हा परिस्थिती अशी करू की सगळ्यात बर्फ टाकू. ऊसाच्या सोमरसात बर्फ टाकला, नंतर निरामध्ये बर्फ टाकलं, नंतर तुमचं सोमरस जे आहेत त्याच्यामध्ये जो दारू आहे त्याच्यात सोमरस त्याला म्हणतात, त्याच्यात टाकलं. नंतर हिमालयातला जो सोमरस त्याचं वल्ली आहे त्याच्यात टाकलं. तर सोमरसाचं शास्त्र सिद्ध करायचं कसं? ऊसामध्ये टाकला बर्फ पूर्णपणे वर तरंगला, दारू टाकला बर्फ तळात जाऊन बसला, नंतर ते जी निरा होती त्याच्यात बर्फ टाकला, तो खाली गरवर वाकडा तिकडा फिरला, आणि जे बर्फ आहे तो खालीवर झाला. आणि हिमालयातले जे सोमवल्ली म्हणून आहे गवत, हा गवत म्हणजे ऊसासारखं, त्याचा जो रस काढा हिरवट त्याच्यात बर्फ टाकलं तर ते निमं बुडालं खालीवर. तर या सगळ्यामध्ये ऊसाच्या रसाला जो सोमरस आहे तो 100% घनरूप आहे. दारू त्या सोमरस होऊ शकत नाही, खाली बर्फ पडला, घनरूप शून्य घनता. नंतर निरा जी आहे तिच्या बर्फ खालीवर झाला, ते पण पूर्णपणे घनता नाही. नंतर हिमालयातला जो सोमरस आहे त्याच्यामध्ये सुद्धा बर्फ टाकलं, तो खालीवर झाला, त्याच्यात सुद्धा घनता कमी आहे. म्हणून
फळांचं नारळाचं पाणी हा जो महत्त्वाचा आमरस हे आपले जे सोमरस आहेत हे नंबर 1चे सोमरस आहेत. आणि ते पेल्यानंतर आपल्याला उत्साह 10 बोटाने तो काढायचा, कारण 2 बोटाने का काढायचा नाही. दशा अंगुली ओम सहस शिरीषा पुरुषा सहस्राक्ष पासंचार दशांगुलम. तर हा 10 अंगुलीच का काढायचा, त्याला शास्त्रीय कारण आहे, धार्मिक कारण आहे. ह्या जो परमात्मा आहे, हजारो शिरा असणारा, हजारो डोळे कान असणारा, हजारो अक्षर डोळे हातपाय असणारा आणि एवढं जगाला व्यापून तो 10 अंगुली उरलेला आहे, म्हणजे 10 बोटं उरलेला आहे. म्हणून 10 बोटांनी सोमरस काढायचा. याचा अर्थ हा जो परमात्मा आहे तो आपल्याला जसाचे तसा या सोमरसातून प्रगट होऊन मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी 10 बोटांनी काढला जातो. त्याला असं कारण आहे, कारण 10 बोटांनी काढल्यानंतर हा 10 अंगुली उरला, म्हणजे 10 अंगुली म्हणजे आपले 10 बोटांनी तो सोमरस काढल्यानंतर बघा पूर्वी सोमरसाचा ऊस जो होता तो जवळजवळ 1-1.5 फुटून जाडीचा असायचा, खूप मोठा. त्यामुळं त्याला सोमवल्ली म्हणायची. आता त्याची पात्रता कमी झाली, 2 इंच 2 इंच आला तर तो 1 फूट व्यासाचा असायचा. तो सोमरस त्या ऊसाचा काढायचा, म्हणजे ऊस तोडायचा नाही, त्याच्या खोडाला थोडंसं छिद्र पाडायचं, त्या निरेसारखं त्याला नळी बसून देऊन एक भांडं ठेवून द्यायचं. आणि त्या भांड्यामध्ये मग त्या ऊसाचा जो रस आहे तो सकाळपर्यंत ते भांडं पूर्ण भरायचं. मग तो पाठ काढायचा आणि मग तो प्यायचा. ऊसाची पद्धत पूर्वी सुरुवातीला नंबर 1ची अशी होती. त्याच्यानंतर मग हाच रोज गोळा करून मोळ्या बांधून कुटायचा, त्याचा रस काढून गाळून प्यायचा. म्हणजे अशी परिस्थिती बदलत आलेली आहे. आता आपण चरक मशीनमधून रस काढतो, गाळून पितो. म्हणजे सोमरस जो आहे 10 बोटांनी का काढायचा, तर त्याचं शास्त्रीय कारण असं आहे की जो परमात्मा आहे विश्वरूप विराट स्वरूप, त्याची संपूर्ण शक्ती आपल्याला मिळावी म्हणून 10 अंगुली, म्हणून 10 अंगुली काढायचा, म्हणून तो आपल्या बरोबर पूर्ण शक्ती मिळून देतो. आता काय माणसं देवाच्या पाया पडताना एक हाताने पाया पुढे एका हाताने 5च बोटं लावतात, म्हणजे तो 50% झाला, 100% नमस्कार झालाच नाही. दोन्ही हाताने जेव्हा मनुष्य नमस्कार करीन 10 अंगुलीने, तेव्हा तो 100% देवाचा नमस्कार झाला. तेव्हा तो परमात्मा जो भगवंत आहे तो पूर्ण प्रसन्न होतो, असं शास्त्र आहे. तसंच तुम्ही एका हाताने पाया पडता, एक हात बाजूला ठेवता, याचं कारण 50% देव तुमचा घेतो, 100% येत नाही. त्यामुळं तुम्हाला नेहमी त्याच्यापासून तडजोड करता येत नाही, त्रास होतो. म्हणून 10 अंगुली. आणि त्याच्यामध्ये दूध मिसळायचं. दूध मिसळल्यानंतर त्याचा जो रस आहे, रंग आहे, हिरवा रंग जो ऊसाच्या रसाचा तो पांढरच होतो. मग हे दूध जर दारूत टाकलं तर त्याची वेगळी प्रतिक्रिया घडते. तो जर समजा हिमालयातला रस आहे हिरवा, त्यात टाकलं तर हिरवट राहतो, पूर्णपणे पांढरा होत नाही. आणि निरेत जर दूध टाकलं तर ते गढूळ होतं पाण्यासारखं, त्यामुळे तिथे परिस्थिती अवघड आहे. तर या ठिकाणी सगळा सोमरस सगळ्याला म्हणून चालत नाही. सोमरस हा ऊसाचा रस, त्याला जोडून फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि त्याच्या पलीकडे थोडेसे म्हणजे साबुदाण्याची खीर. साबुदाणा हा सुद्धा सोमरस आहे, कारण का तर त्याच्यामध्ये जीवनसत्व घटना सगळे घटक आहेत. आता आज आपण या ठिकाणी त्या रसाचा पाहिलेले. आता दूध टाकायचं आहे, पवित्र होतो. यज्ञस्थानी त्याला आणायचा आणि मग त्याला काय करायचं, त्याची पूजा करायची, त्याच्यावर संस्कार करायचे, मंत्र म्हणायचे. आणि त्याला एकदा मंत्र म्हणून सिद्ध केला मग तो आहुती द्यायचा होमामध्ये, देवाला प्यायला द्यायचा. आणि मग तो माणसाला पण प्यायला जायचं.
म्हणजे मानव आणि परमेश्वर या दोघांचं शरीराचं साम्य तारतम्य जवळजवळ सारखं झालं पाहिजे आणि मग एकमेकांचे विचार, एकमेकांची देवाणघेवाण, एकमेकांचं ज्ञान प्राप्त होतं. पाणी हे समपातळीत राहतं. आता दोन भांडी, एका भांड्याचं उंच भरवलं, एक भांडं खाली ठेवलं, मध्ये नळी जोडली तर ते पाणी परत समान समपातळीत आलं. त्याप्रमाणे देवाला सोमरस दिल्यानंतर आपण प्यानंतर आपण आणि देव समपातळीत आलो आणि मग समपातळीत आल्यानंतर त्यांचं आपलं बोलणं सहज शक्य आहे, होऊ शकतं, दर्शन होऊ शकतं, साक्षात्कार होतो, ते आपल्याला बोलतात, पुत्र देऊ शकतात. आता आपल्या पृथ्वीवर जे देव भेटतात ते वायुरूप स्वरूपात येतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की मानवाचं शरीर जे आहे ते पितृतत्वाचं आहे, नंतर भूतयान मार्गाचं आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्या शरीराजवळ आमचं जे दिव्य शरीर आहे म्हणजे वज्र कवच ते घेऊन आम्ही जाऊ शकत नाही, येऊ शकणार पण नाही. कारण हे अमंगळाची शरीर आहेत, याच्यामुळे आम्हाला स्वर्गात जायला अडचण निर्माण होईल. म्हणून देव लोक वायुरूपाने फिरतात, तेच आपल्याला दिसतात. स्वप्नात आला नाश झाल्यानंतर झालेलं दिसतं. स्वप्नात आलेला जर देव आहे तर तो किती सत्य सांगतो, किती सत्य ज्ञान देतो, याच्यावर म्हणजे भरोसा ठेवणे अवघड आहे. स्वप्नामध्ये आपण राजा झालो, पण सडो आपण भीक मागतोच आहोत, पण राज झालो. तशा प्रकारचा हा जो देवदेवता आहेत हे सोमरसाने आपल्याला मिळतात. अन्न खाऊन, ज्वारी बाजरी, गहू तांदूळ, वाकड्या तिकडे मंगळ खाऊन आणि ते ईश्वर प्राप्ती होत नाही. कारण देवांचं जे वचन आहे, बारीक मुलगा आहे त्याला दूध पाजावं लागतं, भाकर खाऊन चालत नाही, घाला भाकर त्याला, ते मेल्याशिवाय राहणार नाही, अन्नपचन होणार नाही. तसं देवापुढं तुम्ही जे काय तुकडे बिकडे ठेवताय, पितरांचं जेवण ठेवताय, नंतर देवापुढे जे काय अमंगळ ठेवताय, त्यामुळं देव याच्यापाशी जवळ येत नाही. कारण त्यांना त्यांच्या शरीराला त्रास होण्याची भीती आहे, म्हणून देव ह्या तुमच्या अमंगळ अन्नाला शिवत नाहीत. तुमच्या दिंड्या, पताका, मोठमोठे समारंभ, निर्णया ठिकाणी अन्नदान केंद्र, 40,000 माणसं जेवली, 50,000 जेवली, इतकं अन्नदान झालं. अहो या ठिकाणी वस्तुस्थिती अशी आहे की याच्यामध्ये देवांना भोजनच नाही ना. स्वर्गाचे देव आहे, स्वर्ग सोमरस पितात, त्या तुमच्या कुठलाही माणूस सोमरस पित नाही. आता एवढे दररोज त्या दिंड्या चालल्या, पांडुरंग काय खातो? दहीलोणी. कोणचा वारकरी दहीलोणी खातो रोज? जो रोज दहीलोणी खात असेल त्याला पांडुरंग प्रसन्न आहे, पण जो खातच नाही दहीलोणी त्याला सगळे भूत प्रसन्न आहे. देव कसला? देवाच्या हाताखालचे गण स्वच्छ ते येत नाही, कारण देवाचे गण सुद्धा दहीलोणी खाऊन राहणारे आहेत पांडुरंगाचे. आता दिंड्या निघाल्या, वारकरी चालले देवाला भेटायला, देवाला भेटतच नाही, ते पोटोबाला भेटायला निघाल्यात. याचे गुलाबजांबू खा, त्याची बर्फी खा, याची पेढे खा. अरे याच्यामध्ये तुम्हाला पित्र प्रसन्न होणार, देव प्रसन्न होणार नाहीत. कारण वेदात सांगितलंय, वाचून पागा मग बोला, ओरडायचं काहीच कारण नाही. बऱ्याच कीर्तनकाराबरोबर बोललो तो ती वाकडे तिकडे बोलतो, आमच्या पोटवा पाय देऊ नका. अरे सत्य नाही सांगायचं मग काय पोटवा पाय द्यायचं का तुमच्या? तुम्हाला नाही करायचं करू नका कीर्तन, सत्य सांगा ना. सोमरस प्या मग कीर्तन करा, तशी कीर्तन करायची नाहीत. एका ठिकाणी काय झालं, भलं मोठा मठ होता आणि महाराज खूप चांगले होते, त्यांची आमची थोडी ओळख होती, त्यांची आमची याच्यावर चर्चा झाली. एक जण आला म्हणला मी दारू पिणार मग कीर्तन भजन करणार, मला तसं कळत नाही. त्या महाराजांनी सांगितलं तुम्ही आमच्या मंदिरात पाय ठेवायचं नाही, रस्त्याला लागायचं, तुम्ही किती मोठे असं काय करा. दुसरा एक महाराज आला म्हणला मी कीर्तन करणार पण रोज गुलाबजामुन पेढे कतली खाणार, त्याशिवाय मला जमणार नाही. रोज 200 रुपयाचं अन्न 5 रुपयाचं अन्न खावं लागत आहे. महाराज म्हणले जमणार नाही. तिसरा एक कीर्तनकार बोला म्हणले महाराज मला 2-3 फळं द्या, मी तुमचं भजन करतो. महाराज म्हणले 1 नंबर चालू द्या. बस त्याला फळं दूध दिले, भजन कीर्तन चालले, देव आले, प्रत्यक्ष भेटले, लोकांना दिसले.
साक्षात्कार झाला. तुम्हाला देव का भेटत नाही? तुमच्या शरीरमुळे आंधळे, म्हणून देव भेटत नाही. तुम्ही तुमच्या हाताने तुमचं शरीर आंधळ करून ठेवलं. तुमचं शरीर तुम्ही स्वतः शुद्ध करा. एक गाय होती, तिला कांदे खाऊ घातले, तिचं दूध काढलं, अरे लय वास येतो रे, नको दूध मला. दुसरी गाय होती, तिला मका कोरड वाला चारा चारला, आणि म्हणजे दूध बरे, काय हरकत नाही. तिसरी गाय ऊस टाकला होता, तिचं दूध काढ, म्हणजे हिचं गायचं लय गोड दूध आहे, पण या दोन्हीचं नको, तिसरं त्या गायचंच दूध द्या. तशा प्रकारचं तुमचं जे शरीर आहे ते जर पवित्र असन, शुद्ध असन, परिपूर्ण सोमरस पिऊन, तर तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला स्वर्गात जायला जागा मिळेल, गती मिळेल. कोण कुठे जातो? भूतियान मार्गात जो माणूस आहे तो पृथ्वीवर राहतो, त्याला स्वर्गात जागा नाही, किंवा यमलोकात जातो. पितृयान मार्गातला जो देव आहे, माणसं आहेत, ते फक्त अंतरिक्ष म्हणजे सूर्य, चंद्र, तारंगण या लोकात फिरतात, इथे पुढे जाऊ शकत नाही. फळं आणि दूध पिऊन जो राहतो ना, तो परमधामला देव लोकात जातो. बाकीच्याला कोणालाही प्रवेश नाही, कारण त्याचं शरीर जे आहे छंद आणि स्वरांनी पूर्ण भरलेला आहे, त्यामुळे त्याच्यात चूक होत नाही, म्हणून तो स्वर्गात जाण्याचा योग्य झाला. तशा प्रकारचा प्रत्येक साधू संत ऋषीमुनी जे आहेत खरे, ते साधना करतात, कधी दूध पिऊन राहतात, कधी फळं खाऊन राहतात. असे बरेच महाराज मी पाहिलेत की त्यांचं ठराविक वर्षातून ठराविक दिवस दूध पिऊन राहायचं, ठराविक दिवस असं साधन करायचं. त्यामुळे त्यांना सुद्धा ईश्वर प्राप्तीची गती स्वर्गात जायला मिळते. मग आता हा सोमरस जो आहे, हा सोमरस आपल्याला अत्यंत महत्त्वाचा 4-5 नमुने सांगितले. सत्य सोमरस जो आहे तो ऊसाचा आहे, आणि याच्यामध्ये लोह आहे. लोह आणि तांब एकत्र आलं का अमृतमय रक्त बनतं. जर तांबा कमी पडलं तर रक्ताच्या पेशी कमी झाल्या शरीरातल्या, तुमच्या तांबड्या पेशी कमी, पांढऱ्या पेशी कमी, प्लेटलेट पेशी कमी. कारण का? तर तुमच्या शरीरामध्ये लोह कमी झाले, जास्त तांब कमी आहे, त्यामुळं रक्त व्यवस्थित बनवू शकत नाही. म्हणून दररोज सोमरस प्यायला पाहिजे. आणि तांब मिळवण्याकरता तुम्हाला नारळ खाल्ला पाहिजे, नारळातून तांब प्राप्त होत. मग आपण नारळाचं पाणी पिलं तर आपलं रक्त जे आहे ते 5-10 मिनिटामध्ये लगेच वाढीला लागतं, सुंदर होतं, त्यामुळं फायदा होतो. आज आपला विषय असा आहे की सोमरसापासून आपला काय फायदा होतो, आणि सोमरसच का प्यायचा, आणि मग बाकीचं खाल्ले काय होते? खा, तसं का आमचं म्हणणं नाही, तुम्ही खाऊ शकता. परंतु धर्मशास्त्राच्या आणि विज्ञानदृष्ट्या जर संशोधन केलं तर आपले जे डोळे आहेत, त्या डोळ्याकरता जे काही घटक आहे, रेटिनॉल घटक आहे, आणि दुसरा घटक आहे कॅरोटीन. रेटिन आणि कॅरोटीन हे 2 घटक आपल्या डोळ्यामध्ये असतात. हे घटक जर आपल्या शरीरामध्ये पूर्ण विकसित झाले डोळ्यात, तर आपल्याला 100 वर्षापर्यंत डोळ्याची दृष्टी कायम टिकून राहते, ती नष्ट होत नाही. आणि जर हे घटक मिळाले नाही तर आपल्याला लवकर अंधत्व येतं, दिसत नाही, डोळ्यातून चष्म्यातून नंबर लागतो, वाढत जातो. याचं कारण आपल्या शरीरात जो सोमरस आहे ते सोमरसाचा अभाव आहे. सोमरसामधून आपल्याला रेटिनॉल, कॅरोटीन हे 2 घटक मिळतात, त्यामुळे डोळे शाबूत जातात. फक्त सोमरस याच्यामध्येच रेटिनॉल, कॅरोटीन अजीवनसत्वाचे घटक आहेत. आणि हे दोन्ही घटक जे आहेत ना, हे मांसामध्ये कुठे नाहीत. गायच्या तुपामध्ये आहेत, हे घटक मांसामध्ये कुठे नाहीत. कारण कुठल्या मांसामध्ये कॅरोटीन, रेटिनॉल हे घटक नाहीत. त्यामुळं मांसाहार करणारी माणसं आहेत त्यांची दृष्टी लवकर अंध होते किंवा कमकुवत होत जाते.
कारण त्याच्यामध्ये रेटिनॉल केरोटीन नावाचा घटकच येत नाही, त्यामुळे त्यांची दृष्टी अधू बनते. परंतु शाकाहारी आहेत आणि रोज फळ खातात आणि रोज त्यांच्या शरीरामध्ये सोमरसाचं प्रमाण वाढतंय, त्यांची दृष्टी क्लिअर राहते, त्यांना दिसतं चांगलं, बुद्धी तरबेज बनते. चांगली दृष्टी होण्यासाठी सोमरसाची गरज आहे. मांसाहार, दारू, गांजा, अफू, नंतर अन्न पाणी, या सगळ्यापेक्षा सोमरस मिळाला पाहिजे. सोमरस तुम्ही कायम खाल्ल्यानंतर तुमची दृष्टी उत्तम राहते. एक जणाला म्हणलं, महाराज माझे दरबार चष्म्याचे नंबर बदलतात, 2 डोळ्याचे 2 नंबर. इशीची काय कळलं, 3 नंबर डावा उजवा डोळा, 4 नंबर डावा डोळा इशीच. तर 3 नंबरचा जो इशीजी होता तो 3 होता आणि 4 नंबरचा इशीजी 5 होता. तेव्हा दोन्ही चष्म्याचे नंबर, डोळ्यांचे चष्म्याचे नंबर वेगळे होते. मग त्यांना सांगितलं आपण की तुम्ही आता रोज सोमरस प्या, मांसाहार करायला सोडून द्या. मग त्यांनी सगळं मांसाहार सोडून दिला आणि सोमरस प्यायला सुरुवात केली. म्हणलं आपण 6 महिने 3 महिने चेक करू. मग 6 महिन्यांनी सोमरस तो सतत पेल्यानंतर 6 महिन्यांनी पुन्हा ECG चेक केला, डॉक्टरकडे नेऊन डोळे तपासले. डॉक्टर म्हणाले दोन्ही डोळ्यांचे नंबर समान आहेत. पूर्वी उणे 4 होते, आता उणे 2-3 वर आलेले आहेत. मग पुन्हा कार्डिओग्राम पाहिलं तर 3 आणि 4 नंबरचा व्होल्टेज 6 mm होता. म्हणजे चष्म्याचे दोन्ही डोळे अगदी समान चष्म्याचा नंबर होता. हे तुम्हाला तपासून पाहण्यासारखं आहे. आतापर्यंत हजारो लोकांचे अनुभव सांगतोय, त्याच्यावरून आलेले हे निष्कर्ष आहेत, प्रत्यक्ष प्रमाण आहे. सुधारणा कशी करायची ते पण सांगितलं आहे. तर हा सोमरस पिल्यानंतर, कारण मांसाहार करणारी जी माणसं आहेत जगामध्ये, त्यांचे कार्डिओग्राम पाहिले तर 3 नंबर कसा, 4 नंबर कसा, याच्यामध्ये मागं पुढं आहे आधी कोणीवर, तर त्यांची दृष्टीचा फरक आहे, दिसायला कमी जास्त दिसते. जे मांसाहार करणारी माणसं आहेत यांचे डोळे जे आहेत, एखादा अपवाद सोडला तर तो 100 वर्षापर्यंत त्याला दृष्टी राहू शकते. परंतु सर्वसाधारणपणे सगळ्या खाणाऱ्या पिण्याच्या दृष्टी 50च्या पुढे गेल्यानंतर अधू होते, कमी दिसते, कमी दिसायला लागतं. मग डॉक्टर डोळे काढणे, तपासणे, काय मोतीबिंदू अमुक तमुक त्याच्यावर होतो. याचं कारण का, तर तुम्ही जे खात होता ते चुकीचं खाल्लेलं असल्यामुळं तुम्हाला डोळ्यावरती ते असं व्हायला लागलं. म्हणजे त्याचं कारण असं आहे की सोमरसातून सुद्धा आपल्याला रेटिनॉल आणि केरोटीन हे 2 घटक पूर्ण मिळाले पाहिजेत. तेव्हा गेले डोळ्यांची दृष्टी सुद्धा परत येऊ शकते. आंधळ्याला पण डोळे येऊ शकतात, पण त्यांचे प्रमाण जास्त वाढलं पाहिजे. तुम्ही जर डॉक्टर सल्ल्याने समजा सोमरस कायम घेतला आणि तुमचे डोळे तपासले तर तुम्हाला अंधुक दिसत असेल तर पुढं चांगलं दिसायला लागतं. हे समजून येतं, समजतं, कळतं आपल्याला. ही दृष्टी आहे. कारण का, तर मांसामध्ये कुठेही रेटिनॉल केरोटीन हे घटक नाहीत आणि हे घटक नसल्यामुळे ते खाणारी जी माणसं आहेत त्यांच्या डोळ्याला ह्या घटकांचा पुरवठा होत नाही. त्यामुळं त्यांना दृष्टी हीनत्व येतं, दृष्टी कमकुवतपणा येत जातो किंवा काही डोळे वेगळ्या मार्गाने लागतात. कारण का, या ठिकाणी हे असं आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये लोह, जस्त, तांब हे घटक पाहिजेत. तर जस्त जे घटक आहे ते कुठल्याही मांसामधून जस्त आपल्याला मिळत नाही. आणि मांसाहार करणारे किंवा मंगळ खाणारी माणसं आहेत त्यांच्या शरीरामध्ये जस्ताचं प्रमाण अजिबात नसतं किंवा फार कमी झालेलं असतं. त्यामुळं त्यांच्या शरीरावरती नेहमी गेम आणि बॅटा करण्याचा मार होतो.
त्यामुळे डोळे, दृष्टी हे सगळे कमकुवत होत चालतात. शरीर कमकुवत होतं, पेशी कमकुवत होतात. कारण आपल्या शरीराच्या पेशीमध्ये 99% जस्त तेव्हा 100% अल्फा किरण तयार होतं. 60% जर पेशी जस्त असेल तर 60% अल्फा किरण, 40% गॅमा आणि बेटा आपल्या शरीरात शिरणार. मग आपलं 12 तास बरं वाटलं की अर्धा तास दुखणार. नंतर 10 तास बरं वाटलं की एक अर्धा तास 2 तास दुखणार. म्हणजे अशा दृष्टीने सगळे दुःख होते. कायम दुःख शरीरात दुखणं चालतं. हे सगळं हटवण्याकरता रामबाण औषध सोमरस पिणे आहे. त्याचप्रमाणे आपल्या हृदयामध्ये फॅनिडियम म्हणजे रुपया रंगाचा पांढरा धातू असतो. तो धातू शरीराला हृदयाला इतके आवश्यक आहे. तो जर हृदयामध्ये परिपूर्ण झाला तरच आपले कार्डियग्राम 100% व्यवस्थित निघतात. तो घटक जर त्या धातू जर हृदयामध्ये नसेल तर तुमचे कार्डियग्राम आधी कोणी वाकडे तिकडे खालीवर फाउंडेशन नष्ट झालेले, खाली आलं पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं पुन्हा वर, असं वाकडे तिकडे निघतात. का तर तुमच्या शरीरामध्ये हृदयामध्ये सोमरसाचं प्रमाण अजिबात नाही. म्हणून हा फॅनिडियम नावाचा रुपया रंगाचा पांढरा धातू नाही. आणि तो धातू नसल्यामुळं तुमचं हृदय धडधड करणे, भीती वाटणे, खडखड खडबड मारणे, हृदय खाली सरकणे, वर सरकणे, बाजू सरकणे, या सगळ्या सतत घटना घडत राहतात. आणि हृदयामध्ये जर किंवा फॅनिडियम नावाचा घटक नसेल तर त्या हृदयाला बंडला ब्रँच या नावाचा आजार म्हणजे गुंता, मज्जातंतूचा गुंता. उजव्या बाजूच्या हृदयातले मज्जातंतू, डाव्या बाजूच्या हृदयातले मज्जातंतू उजवीकडे जातात, उजवीचे डावीकडे जातात, मज्जांची गुंतागुंत होते. हृदयाची गुंतागुंत ही जगामध्ये कोणी सोडू शकत नाही, सोडवलेले पण आलेले नाहीत. अनेक लोक या हृदयाच्या गुंतागुंतीमुळे मेले, हृदय काम करीत नाही. जा रिपोर्ट, जाऊ द्या घरी घेऊन. हृदय काम करीत नाही, घरी घेऊन जा, संपलं. असे बरेच पेशंटला आम्ही सांगितलं लोकांना का तुम्ही यांना सोमरस प्यायला द्या, ऊसाचा रस द्या, फळांचा रस द्या. ऊसांचा फळाचा रस प्यायला सुरुवात झाल्यानंतर आलूबुखारा आणि सफरचंदचा जोर केल्यानंतर, बीट याचा जोर त्यात केल्यानंतर परिस्थिती अशी आहे का ती संपूर्णपणे बंडला ब्रँच हृदयाचा हळूहळू आपोआप डावी बाजू गेले मज्जातंतू उजवीकडे आले, उजव्या बाजूचं मज्जातंतू डावीकडे आले, पुन्हा हृदय व्यवस्थित काम करायला लागलं. तर हा जो धातू आहे तो धातू मांसातून मिळत नाही, तो सोमरसातून मिळतो. म्हणून मुद्दाम तो विषय घेतलेला आहे आज. आणि तो विषय घेतल्यानंतर बलशाली, ऐश्वर्यशाली, भक्कम हृदयाचे, धडधड न होणारे, कुठल्या प्रकारचा आजार न होणारे, दैवी, भौतिक, दैविक, आध्यात्मिक तिन्ही ठिकाणची प्रगती चांगली होते. फॅनिडियम नावाचा घटक आपल्या हृदयामध्ये जर चांगला असेल आणि आपल्या जर 6 बटन हृदयातली व्होल्टेज 6 mm ते 10 mm आली तर बरोबर ही सेवन म्हणजे वेद छंद, कार्डियग्राम, जगती छंद, निषाद स्वर ही अवस्था प्राप्त होते. म्हणजे आणि त्यावेळेस आपल्याला विदेहमुक्ती, जीवनमुक्ती, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय याचं इत्थंभूत ज्ञान व्हायला सुरुवात होते. आणि ते ज्ञान झाल्यानंतर मग आपण सुखरूप राहतो. अमंगळ खाणारी जी माणसं आहेत त्यांच्या हृदयामध्ये हा फॅनिडियम नावाचा धातू, रुपया रंगाचा धातू अजिबात प्रगट होत नाही. त्यामुळं त्यांचे कार्डियग्राम तपासल्यानंतर वाकडे तिकडे आधी कोणी असे दिसतात. कारण का त्या हृदयामध्ये फॅनिडियम रुपया रंगाचा धातू आलेला नाही. मग तो आला नाही, काय लोकांचे कार्डियग्राम खराब झाले होते आणि ते नीट होण्याची काय आशा वाटत नव्हती. मग त्यांना आपण म्हणलं तुम्ही सोमरस रोज पेत जा, 3 महिने पाहू. सोमरस प्यायला सुरुवात झाल्यानंतर हृदयामध्ये फॅनिडियम नावाचा रुपया रंगाचा धातू प्रगट झाला आणि त्याने हृदयावरती संपूर्णपणे
आपलं नियंत्रण ठेवलं आणि त्याचे जे व्होल्टेज होते ते 6 बटणं 6 MM ते 10 MM मध्ये आली आणि मग त्यांना ध्येयमुक्त जीवनमुक्ती ब्रह्मज्ञान मेंदू संपर्क साधून आत्मज्ञान प्राप्त झालं. सत्यज्ञान प्राप्त होण्याकरता आपल्याला आपले व्होल्टेज पॉवरफुल ठेवले पाहिजे. जर तसे ठेवले नाहीत, शक्तिशाली नाही बनले तर आपल्याला धोका होतो. आता तुम्ही आजारी पडलाय, तुमचे हृदयाचे फुफ्फुसं खालीवर होतात, त्याला सलाईन लावलंय, गॅस लावलाय, ऑक्सिजन द्यायची सुरुवात झालेली आहे. परंतु ऑक्सिजन जो आहे तो सुद्धा हृदयामध्ये व्यवस्थित कार्य करीत नाही. का? तर या ठिकाणी व्हॅनिडियम नावाचा घटक नाही. त्यामुळं डॉक्टर लोक सुद्धा कंटाळतात, कारण आता सुधारणा होणे कठीण आहे. कारण हा धातू काय लगेच एकदम शरीरात तयार होत नाही, इंजेक्शनने बनवता येत नाही. तो तुम्हीच तुमचा सोमरस थोडा थोडा पिऊन तुमच्या हृदयातला धातू वाढवला पाहिजे, त्याला ईश्वर प्राप्ती करून घेतली पाहिजे. आणि मग आपले कार्डियम सुधारले की आपलं मेंदू जीवन सुरक्षित राहतं. कारण हा व्हॅलिडियम नावाचा जो धातू आहे, ते जर बघा रेटिनॉल कोरोटीन जस्त व्हॅनिडियम ही 4 घटक असे धातू की हे मांसामधून माणसाला कधीही मिळत नाही, मिळणार नाही. हे फक्त सोमरसातूनच प्रगट होणार, आपलं जीवन सुरक्षित ठेवणार. म्हणून प्रत्येक माणसाने दररोज थोडा थोडा सोमरस प्यायला पाहिजे. नंतर सोमरस प्यायला पाहिजे, सोमरसाचं तत्वज्ञान ग्रहण केलं पाहिजे. आणि मग ते जमत नाही बा, आता काय मधुमेह आहे, कुठं ब्लड प्रेशर दाब आहे कुठं, तर मग त्याने आलूबुखार, सफरचंद, नंतर बीट याच्यावर जोर द्यायचा. नारळाचं पाणी प्यायचं, गाईचं तूप थोडंसं खायचं, प्युअर तूप. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये हे हे रेटिनॉल कोरोटीन, नंतर नंतर जस्त, नंतर अल्फा किरण, नंतर तुम्हाला व्हॅनिडियम हृदयातले कार्डियम सुरक्षित ठेवणे, या सगळ्या घटना तंतोतंत जशा तशा होतात. आणि मग त्यामुळं त्याचे जीवन सुरक्षित होत. ज्यांना संतती होत नाही त्याचं कारण आहे हृदयामध्ये व्हॅनिडियम रुपेर रंगाचा धातू नाही, त्यामुळं त्यांना संतती होत नाही. जर तो रुपेर रंगाचा धातू फळातून दुधातून यांना जर मिळवता आला, 4 नंबर व्होल्टेज नंबर 4 म्हणजे आपल्याला 4 नंबरचा व्होल्टेज 6 ते 10 MM आल्यानंतर हृदयामधून जो जीव जन्माला येतो तो पूर्णपणे तयार होऊन त्याची संतती होते. एकाने 3 ट्यूब बेबी केल्या, संतती काय होईना, मग त्या ECG तपासल्यानंतर तो 4 नंबरचा व्होल्टेज 3 MM होता. त्यामुळं सतत गळून पडत होतं. मग त्यांना जेव्हा ते सांगितलं बा तुम्ही सोमरस प्या, असा साधना करा, जो तुमच्या रक्ताडोन मंत्र म्हणा, ये बिला गणपती, ओला विष्णू, येला शिव, बिला सूर्याग्नी तत्वाचा मंत्र म्हणा. आणि मग तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हा जो 4 नंबरचा व्होल्टेज आहे तो जर 6 MM हा आला तर संतती होऊ शकते. वांज म्हणून सांगितलेले फेकून दिलेले जे हजारो लोक आहेत, ज्यांनी नियम पाळले त्या सगळ्यांना संतती झाली. कारण का? तर 4 नंबरचा व्होल्टेज वाढण्याकरता व्हॅनिडियम नावाचा जो धातू आहे तो पूर्ण विकसित झाला आणि त्यामुळं त्याला संतती होण्याकरता मदत झालेली आहे. अशा दृष्टीने मांसाहार करणारी जी माणसं आहेत त्यांचे कार्डियम चांगले 90% निघत नाहीत, एखादा अर्धा अपवाद चांगला निघतो. पण शाकाहारी जी माणसं आहेत त्यांचे 90% कार्डियम चांगले असतात, 10% खराब निघतात.
पण फलाहार करणारी जी माणसं आहेत, दूध पिऊन राहतात, त्यांचे कार्डिग्राम जवळजवळ 99% असतात. आणि जे साधू संत ऋषीमुनी समाज लावून बसतात, त्यांचे कार्डिग्राम 100% स्थिर होऊन राहतात. त्यामुळे समाधी लागते, ईश्वर प्राप्ती होते. समाधी लावण्याकरता साई बटणं आपली 6 ते 10 mm पाहिजे, तो आपल्याला समाधी लागते, तशी लागत नाही. याच्याकरता सोमरस महत्वाचा आहे, तो कायम प्यायला पाहिजे, तेव्हा तुमचं जीवन सुरक्षित होईल. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव गोनदी गंगा मैया की जय. जगाचा नियंत्रण करता एकम सत्श्रीवच्चा भगवंत सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सूर्ताय दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीरामृत मंथने सर्कलगत महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5वे महाशक्तिपीठ निर्माण करणारी स्वयंभू महा पंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. या ठिकाणी दुर्गा मातेचा पाय 5 फूट आहे जवळजवळ, आणि एवढा मोठा पाय तुमच्या 51 किंवा 52 शक्तिपीठात कुठेही नाही. म्हणून या ठिकाणी या देवीचं पूर्ण अस्तित्व आहे 100%. त्याच्याकरता दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण आपल्या जीवनातले फलप्राप्ती होते. याचा अवश्य लाभ घ्यावा. काळभैरव की जय. शनीश्वर महाराज की जय. खंडेश्वर महाराज की जय. हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त. हरिओम तत्सत. ओम शांती.